नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना शहर वाहतूक शाखेला नवे नेतृत्व मिळाले असून पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आलाय। प्रताप इंगळे यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद रिक्त झालं होतं। SP अजय कुमार बन्सल यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे। जालना शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवं नेतृत्व मिळालंय। शहर वाहतूक शाखेचा पदभार आता पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्याकडे सोपवण्यात आलाय। विद्यमान पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं। दरम्यान पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे। जालना शहर वाहतूक शाखेचा पोलीस निरीक्षक पदावरून प्रताप इंगळे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले। त्यांच्या निवृत्तीनंतर हे महत्त्वाचं पद काही काळ रिक्त होतं। दरम्यान पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी यापूर्वी तालुका पोलीस ठाण्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळला होता। त्यांचा अनुभव आणि कार्यपद्धती लक्षात घेता जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी त्यांच्याकडे शहर वाहतूक शाखेची जबाबदारी सोपवली आहे। शहरातील वाढती वाहतूक, सिग्नल व्यवस्थापन, अपघात नियंत्रण आणि वाहतूक शिस्तीच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जाते। सुरेश उनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील वाहतूक व्यवस्थेत अधिक सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। नवीन पदभार स्वीकारल्यानंतर सुरेश उनवणे यांच्या समोर शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध बनण्याचं आव्हान असणार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जालना शहरात विविध कार्यक्रमांची धूम पाहायला मिळते। आनंदनगर, आदर्शनगर आणि रेल्वे क्वार्टर्स परिसरात आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। विशेष म्हणजे सुप्रसिद्ध गायिका निशाताई धोंगडे यांच्या भीम आणि बुद्धगीतांनी कार्यक्रमाला वेगळीच उंची मिळाली आहे। जालना शहरातील अजंता बुद्ध विहार, आनंदनगर, आदर्शनगर आणि रेल्वे क्वार्टर्स परिसरात 1 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमांमध्ये धावण्याच्या स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, रस्सी खेच, रांगोळी स्पर्धा तसेच प्रबोधनात्मक व्याख्यानांचा समावेश करण्यात आलाय। दरम्यान 4 एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात जल्लोषाचं वातावरण निर्माण केलं होतं। चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध प्रबोधनकार गायिका निशाताई धोंगडे यांच्या बहारदार भीम आणि बुद्धगीतांनी उपस्थितांची अक्षरशः मने जिंकली। कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। यानंतर प्रमुख मान्यवरांचा शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। यामध्ये जालना महापालिकेच्या महापौर वंदना मगरे, उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी, उद्योजक सुदामराव सदाशिवे, भाग्यश्री पगारे, नितीन झोटे यांचा समावेश होता। त्यानंतर निशाताई धोंगडे यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा बुद्ध आणि भीम गीतांनी संपूर्ण वातावरण भारावून टाकलं होतं। जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला तर अनेक नागरिकांनी ताल धरत या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि समाजात जागृती निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमांचं आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलं होतं। आयोजित या बहारदार भीमगीत कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135वी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय वेबल, उपाध्यक्ष शहादेव काकडे, गणेश जयस्वाल, सचिव रवी शिंदे, कोषाध्यक्ष भास्कर घेबंदे, अर्जुन जाधव, सुभाष पोगरे, अशोक पंडित, संजय नावकर, कडुबा हिवाळे, गोरख वाघमारे, सदानंद टवले, अनिल मगर, गौतम वाघमारे, संजय शिरसाट, सुमनबाई शिंदे, रंजना शिरसाट, भीमराव पांडव, सुंदर साळवे, रवींद्र भारसाखळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या निमित्त 14 एप्रिल निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। काय कार्यक्रमाचं आयोजन आहे? जय भीम, नमो बुद्धाय। यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आनंदनगर जालना, अजिंठा बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने, आमच्या आनंदनगर, आदर्शनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा जयंतीचा भीम गायनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत। या ठिकाणी आमची जी उत्सव समिती जी आहे, उत्सव समितीचे अध्यक्ष आहे संजय वेहल, सचिव आहे रवी शिंदे आणि कोषाध्यक्ष आहे भास्कर घेबंदे आणि परत आमची टीम जी आहे, इतर जी कमिटी आहे, या कमिटीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर प्रबोधन आम्ही कार्यक्रम या ठिकाणी साजरे करत आहोत। या ठिकाणी आम्ही 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत भीमगीताचा कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही साजरे करत आहोत। 1 तारखेला संतोष चव्हाण यांचा भव्यदिव्य कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केला। तसेच परत आज देखील या 4 तारखेला निशाताई धोंगडे यांचा पण आम्ही भव्यदिव्य कार्यक्रम या ठिकाणी, समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आज होणार आहे। या ताई या ठिकाणी आज उपस्थित या ठिकाणी झाले, यांचा पण भव्यदिव्य कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे। आणि पूर्ण आमची कमिटी अजिंठा बुद्ध विहार असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
उत्सव समिती 135वी जयंती आम्ही धूमधडक्यात या ठिकाणी साजरी करत आहोत. आणि या ठिकाणी 1 एप्रिल तर 7 एप्रिलपर्यंत आमची विविध त्याच्यात रांगोळी स्पर्धा असतील, तिथून खुर्ची स्पर्धा असतील, परत या ठिकाणी डायना म्हणजे जे हिमगताच्या डान्स स्पर्धा असतील, या आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमासाठी आमची कमिटी तत्पर रात्रंदिवस मेहनत करून या ठिकाणी हे कार्यक्रम साजरे करीत आहेत. हो, आणि आम्हाला या ठिकाणी पूर्ण आपल्या जालना शहरामधून खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमचे कार्यक्रम साजरे होत आहेत. या ठिकाणी तसेच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे गौतम वगैरे असतील, ते आम्हाला गाईड करत असतात आणि कशा पद्धतीने कार्यक्रम नियोजन करायचं, त्याची कशी परिस्थिती द्यायची, त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी लाभत असतं. आणि सर, शेवटचा जो कार्यक्रम आमचा तो आणखी भव्य दिव्य आहे. संतोष जोंधळे यांचा खूप महाराष्ट्राचे फेमस असे गायक आहेत, त्या ठिकाणी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात शेवटचा आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा होत आहे. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या मूलभूत वाचन आणि संख्याज्ञान आधारित चाचणी परीक्षेत भोकरदन तालुक्याने मराठवाडा विभागात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 23 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीत इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा आणि गणित विषयांवरील ऑनलाईन चाचणी परीक्षा घेण्यात आली. जिल्हा परिषद जालना येथील शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती संगीता भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी डॉक्टर भरत वानखेडे यांनी तालुक्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती तसेच विशेष शिक्षक यांच्या समन्वयातून या परीक्षेचं प्रभावी नियोजन केलं. या चाचणीमध्ये भोकरदन तालुक्यातील इयत्ता 3री ते 5वीच्या एकूण 15,352 विद्यार्थ्यांपैकी 15,095 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. त्यापैकी 8,266 विद्यार्थी भाषा आणि गणित या दोन्ही विषयांमध्ये निपुण ठरले. विशेष म्हणजे तालुक्यातील 96 शाळा सुपर निपुण शाळा म्हणून निवडल्या गेल्या असून मराठवाडा विभागात सर्वाधिक सुपर निपुण शाळा भोकरदन तालुक्यात असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये तालुक्याने अग्रस्थान मिळवलंय. या यशामागे गट शिक्षणाधिकारी डॉक्टर भरत वानखेडे यांनी केलेलं नियोजन, शिक्षकांसाठी घेतलेल्या ऑफलाईन कार्यशाळा तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी करून दिलेला सराव यांचा मोठा वाटा असल्याचं शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी सांगतात. सुट्टीच्या दिवशी शिक्षक, मुख्याध्यापकांनी केंद्र प्रमुखांसाठी मार्गदर्शनपर ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करून शिक्षण प्रक्रियेला गती देण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तालुका स्तरावर बालसाहित्य संमेलन, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, काव्यलेखन आणि काव्यवाचन स्पर्धा अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मोठी चालना मिळाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषद जालना यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू, विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती संगीता भागवत तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक बाळासाहेब खरात यांनी डॉक्टर भरत वानखेडे तसेच भोकरदन तालुक्यातील शिक्षकांचं अभिनंदन केलंय. जालना शहरासह परिसरात सध्या नैसर्गिक ऋतुमानात मोठे बदल पाहायला मिळतात. अवकाळी पाऊस आणि त्यानंतर पडणारे कडक ऊन यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसतोय. या बदलत्या हवामानाचा परिणाम आता थेट बाजारपेठेवरही होताना दिसतोय. जालना शहरातील दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात याचा मोठा परिणाम जाणवत असून रखरखत्या उन्हामुळे ग्राहकांची गर्दी घटली आहे. तसेच भाजीपाला विक्रेत्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जाते. जालना शहरातील आठवडी बाजार हा शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. मात्र सध्या बदलत्या हवामानामुळे बाजारावर मोठा परिणाम झालाय. रखरखत्या उन्हामुळे नागरिक बाजारात येण्याचं प्रमाण कमी झालंय. परिणामी भाजीपाला विक्रेत्यांचा माल विक्रीअभावी पडून राहतोय. विशेष म्हणजे उष्णतेमुळे पालेभाज्या लवकर सुकत असून त्याची गुणवत्ता घसरते. त्यामुळे ग्राहक देखील असा माल खरेदी करण्यास टाळाटाळ करतायत. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळत नाही. उत्पादन खर्च वाढलेला असताना विक्रीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याची खंत भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. ऊन खूप वाढलेले आहे, त्यामुळे ग्राहक कमी येतात. भाजीपाला लवकर खराब होतो आणि भावही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला मोठं नुकसान सहन करावं लागतंय. एकीकडे हवामानातील अनिश्चितता आणि दुसरीकडे बाजारातील मंदी यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडलाय. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होतीये. भाजी विक्रेता आणि सध्या आठवडी बाजार भरलेला, ऊन खूप पडलेलं, त्याचा काय परिणाम वगैरे जाणवतोय? परिणाम असं झालेला आहे साहेब की सकाळी 11च्या नंतर तुम्हाला 4 वाजेपर्यंत इथं कुणीही रस्त्यावर पूर्णतः शुकशुकाट असतो. एवढ्या उच्च तापमानामध्ये आम्ही इथं माल घेऊन बसतो. त्या मालाला मिळणारा योग्य जो दर असतो, आता हे तुमच्या बाजूला असणारा कांदा असेल, मिरची असेल, वांगी असेल, माझ्याकडे जे दिसणार साहित्य असेल, हे शेती उत्पादनामधून येणारा होणारा जो खर्च आहे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे रात्रंदिवस आम्ही जे कष्ट करतो, याच्यामध्ये आम्हाला कुठलाही मोबदला पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही.
आणि काय होतं, इतके कष्ट करून मिळणारा आउटपुट हे काहीच मिळत नाही पहा. बदलतं ऋतुमान, अवकाळी हे तर आता नैसर्गिक झालं, याला तर कोणी काही हेच करू शकत नाही. पण याच्यामध्ये असणारे कष्ट, शेतामध्ये ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात काम करतो त्यावेळेस त्याचा अनुभव फक्त शेतकरीच घेऊ शकतो की त्याच्यावर काय वाईट परिणाम झालेले आहे म्हणून. त्यामध्ये आमचा कांदा असेल, गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, कुठल्याही पिकामध्ये आज सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आता आठवडी बाजार आहे आणि खूप ऊन पडते, गिराईकी वगैरे दिसते का काही? अजिबात नाही, अजिबात नाही. 11 पासून 4 वाजे सकाळी तरी एवढं तेवढं ऊन कमी असल्यानंतर ग्राहकांची संख्या थोडी चांगली असते आणि 4च्या नंतर मग मालाची क्वालिटी तितकी बेस्ट नाही राहत, पण गर्दी होती फक्त ऊन नसल्यामुळं. काय नाव आपलं? माझं नाव सुहास लक्ष्मणराव हिंगणे. नाव सांगा. आणि हा आठवडी जो बाजार भरतोय याच्यामध्ये आपण भाजी विक्रेते वगैरे आहात, गिराईकी कशी आहे? आता सध्या खूप कडक ऊन पडत आहे, काय परिणाम जाणवतोय? काय गिरायक नाही सर, ऊन पडायले खूप. हे भाजीपाला सुकून चाललाय. काय करा आता, अवकाळी पाऊस पडायला लागलाय. भाज्या शेतात टाकल्या 10-10, 5-5 किलो, त्याचे काय थोडे थोडे माल निघायला लागलाय. आमचं लुस्कान आहे सगळे शेतकरी. काय करणार गिराईकी आहे? वगैरे नाही का? हा, गिराईकी वगैरे गिरायकच नाही सर. हे काय ऊन पडलंय, गिरायकच नाही कुठंच. भलतंच ऊन पडलंय. गिरायकाचं काय, आम्ही नुसतं बसलेलो इथं उन्हात. जालन्यात डिलिव्हरीनंतर खासगी रुग्णालयात महिलेचा मृत्यू झालाय. प्रसूती दरम्यान अति रक्तस्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 20 वर्षीय कोमल चव्हाण असं या मयत महिलेचं नाव आहे. काल दुपारी 12 वाजेदरम्यान या महिलेची शासकीय महिला रुग्णालयात नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. या महिलेने मुलीला जन्म दिला. डिलिव्हरीनंतर या महिलेला अतिरक्तस्राव झाल्याने उपचार करण्यात आले होते. ऑपरेशन केल्यानंतर रक्तस्राव थांबला होता. तरीही महिलेची प्रकृती गंभीरच होती. संध्याकाळी 4:30च्या दरम्यान रुग्णालयाकडून या महिलेला पुढील उपचारासाठी हायर सेंटरला पाठवणार होते, पण चेकअपसाठी नातेवाईकांच्या इच्छेनुसार खासगी हॉस्पिटलला पाठवण्यात आलं आणि उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. मयत महिला ही बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील हनुमंतखेड येथे रहिवाशी होती. काल सकाळी 11 वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयात या महिलेला भरती करण्यात आलं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. नेमकं त्या महिलेची डिलिव्हरी झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली, बाळातून सुखरूप आहे. आता नेमकं काय तिला असा प्रॉब्लेम झाला होता की तिचा मृत्यू झाला? काल जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये एक 20 वर्षीय महिलेचा डिलिव्हरी झाल्यानंतर रक्तस्राव सुरू झाला. रक्तस्राव सुरू झाल्यामुळे सर्व प्रकारची उपाययोजना या रुग्णालय स्तरावर 4 डॉक्टरांच्या पथकामार्फत सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या आणि तरी पण रक्तस्राव थांबण्याच्या बाबत प्रतिसाद पाहिजे तसा मिळत नव्हता. त्यामुळे स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सर्व एक्सपर्टनी महिलेवर रक्तस्राव थांबण्यासाठी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि ऑपरेशन नंतर रक्तस्राव थांबला होता. परंतु महिलेला अतिकाळजीसाठी अतिदक्षता विभागाची गरज होती, म्हणून पुढील उपचारासाठी हायर सेंटरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर रात्री 10 वाजता उपचारादरम्यान खाजगी हॉस्पिटल येथे महिलेचा मृत्यू झालेला आहे. आपण पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्येच संदर्भित केलेलं होतं, परंतु नातेवाईकांच्या इच्छेनुसार आणि तात्काळ उपचार मिळावेत म्हणून खाजगी रुग्णालयामध्ये त्यांनी शिफ्ट केलेलं होतं. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।
संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. भारतीय जैन संस्था जालना द्वारा आयोजित जालना जिल्हा जैन निर्देशिका 2026 विमोचन तसेच विवाहयोग्य उमेदवार सूची विमोचन आणि निशुल्क वितरण यासह महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यासह सामाजिक विषयावर चर्चा, मार्गदर्शन तसेच निर्णय कार्यक्रम. दिनांक 5 एप्रिल 2026 रविवारी सकाळी 10 वाजेपासून. स्थळ जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना. आयोजक सकल जैन समाज, जिल्हाध्यक्ष हस्तिमलजी बंब, उपाध्यक्ष नरेंद्र मोदी, सचिव ॲडव्होकेट अभय सेठिया, कोषाध्यक्ष विजयराज सुराणा.